जरा पेटव होतो असो, पण माझा काम मी करतोय, कारण व्हायचं पेटवल्याने तर जमाचा नाही. नमो साईनाथा, नमो गुरुदत्ता, नमो साईनाथा. ताप उतारलो नाही, त्या नारळ घेऊन गेलो गणपतीच्या देवळात. नारळ ठेवल्या गणपती बाबा हिला बरं वाटत नाही काय, तर लवकर बघा. गणपती बाप्पा विचार न करतात तो हेंतो विश्वास ना, नारळ उचलल्याने गेले शंकराकडे. शंभू महादेवा झिलाकडे गेलोय, काय काम करू नाही. डबलबारी म्हटल्यानंतर भांड्या खांडा थोडा घासणार, तसं तुमका माझ्या येणार नाही. आणि भुवनजी माझी जवळजवळ 5 वर्षांनी आज बारी होता. आश्रम रामेश्वर मंदिरामध्ये बारी केली होती. हेलो 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 सुस्वागतम, धन्यवाद. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून आज या ठिकाणी महाराजा साई सेवा मंडळ शिवप्रसाद चाळ आयोजित 8वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. आणि या कार्यक्रमाचे सर्व महाराजा साई सेवा मंडळ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून तमाम भजनी श्रोत्यांना एक मेजवानी देण्याचं काम केलं. कोकणची संस्कृती भजन पूजन नामस्मरण या ठिकाणी डबलवारी 2020 सामना या ठिकाणी घेऊन त्यासाठी आम्हा 2 गुणांची निवड केली. तर या मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी आणि शिवप्रसाद चाळ कमिटीचे सर्व कार्यकर्ते यांचे लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे असंख्य या श्रोत्यांमध्ये आमचा सुस्पष्ट आवाज पोहोचवण्यासाठी ज्यांनी खरोखरच मेहनत घेतली ते सावंत रेडिओ यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. कारण तुम्ही हा
खास म्हणून आज हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे. आमचे नळीय सगळे तुमच्या हातात. आम्हा दोन बुवांची निवड करून मी स्वतः ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा स्वप्नील सुभाष मेस्त्री मुक्काम पोस्ट बोर्डे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग राहणार युवा मुंबई आणि मला पक्वाजी म्हणून जे साथ करतायत ते आपल्या कोकणचे सुप्रसिद्ध पक्वाज होतात पक्वाज अलंकार ज्यांनी पदवी हासिल केली आणि असंख्य शिष्य या कोकणामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवले ते आपल्या सर्वांचे लाडके आनंदजी सावंत आणि तबल्यावरती ते भूषण रेडकर यांचे विद्यार्थी आणि आज मला प्रतिस्पर्धी म्हणून बुवा जवळजवळ 5 वर्षांनी गावलो सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रमोदजी धुरीबुवा यांचे पट्टशिष्य सन्माननीय उमेशजी वंजारे आणि त्यांना पक्वाज म्हणून साथ करताय ते त्यांच्या गुरुजींचे चिरंजीव प्रणव धुरी आणि तबल्यावरती त्यांचे बंधुरा विशाल वंजारे आणि त्यांची मंडळी त्याचप्रमाणे माझी मंडळी यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि त्यांनी मला फोनद्वारे संपर्क केला ते कैलासवासी काशीराम बुवा परब यांचे पट्टशिष्य सुप्रसिद्ध भजनकार उमेशजी परब आणि या विभागामधील संपूर्ण कोकणामध्ये ज्यांच्या गायनाने खरोखरच एक नवीन ओळख त्यांना दिली ते सुप्रसिद्ध भजन सम्राट सन्माननीय सुशीलजी गोटणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सागर कदम आमच्या दिव्यावरून उमेशजी भोगळे सचिन चव्हाण बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तांबे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. शेलटकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. गोटणकर बुवांचे शिष्य सुरेश काराणे नकळतपणे कोणाचं नाव रावण गेला तर थोडा समजून घ्यावा कारण असंख्य भजने श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात त्यांचे परममित्र जेठे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे सुद्धा लाख लाख आभार व्यक्त करतो. फक्त पेटलेली बारी ढगावलेली बारी कासली बुवाने सांगले या युट्यूबला तेवढ्या मात्र लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तोरसोडे गावचे सेक्रेटरी सन्माननीय महेश पवार बुवा खास या बारीसाठी भाईंदर वरून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा आभार व्यक्त करतो. जमलेला सर्व भजने सोन्याच्या चरणाशी नतमस्तक होते. बोलताय विद्येची देवता सरस्वती मातेला श्रीवार वंदन करत ज्यांनी त्याला जन्म दिला त्या मातृदेवतेला पितृदेवतेला श्रीवार नतमस्तक होऊन साईनाथाच्या चरणाशी नतमस्तक होतो. गोत्रांकडे प्रतिपाल करताना माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुद्रा करून आमने सामने डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र. साईराम आपण आपल्या धर्माचं पावित्र्य राखलं पाहिजे. आपण आपल्या सणांचं पावित्र्य राखलं पाहिजे. कारण मुसलमान लोक कधी आपल्या मस्जिद मध्ये डीजे लावत नाही. ख्रिश्चन लोक कधी आपल्या चर्च मध्ये डीजे लावत नाही. पण आपण आपला दिवाळी दसरा गणपती नवरात्री आले की पहिलो डीजे लावणार. पण या मंडळाने खरोखरच हे कोकणची संस्कृती नामस्मरण भजन पूजन कीर्तन या साईनाथांच्या चरणाशी त्यांनी आज अर्पण केलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करा. कारण अशा मंडळाने जर पुढे येऊन असे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले तर खरोखरच आमच्यासारख्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होतं. आणि जे का आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं बुवांच्या गुरुंनी शिकवलं जे पण आज का आम्ही जे चांगलं बोलणार आमच्या मुखामधून वदवणारा परमेश्वर आहे. जे काय चांगलं असतं आता आमच्या गुरुजींचा आणि जेवढा का वाईट असतं आता आमच्या दोघांचा. बरोबर ना. तो वाईट म्हणजे तसं का वाईट ना गजराच्या माध्यमातून मनोरंजन 100% होणार.
गुलामान जरा पेटवू नाही जरा पेटव होतो असो, पण माझा काम मी करतोय, कारण व्हायचं पेटवल्याने तर जमाचा नाही. पण प्रथमतः म्हणजे भक्ती रसातून म्हणजे जनसामान्य लोकांना न म्हणजे ईश्वरचरणी नतमस्तक करणे म्हणजे भजन, ज्या मला गुरुमाऊलीने शिकवलं आणि त्या भजनाच्या माध्यमातून या भजनाची पंढरी आणि असंख्य भजनी रत्न या भांडूप नगरीमध्ये वास्तव्याला आहेत आणि होऊन गेली. कैलासोशी काशीरामबुवा परब, कैलासोशी दीपकबुवा चव्हाण असे असंख्य भजनी रत्न या भांडूपच्या नगरीने पाहिली. आणि आता पण नवीन नवीन बुवा या भांडूप नगरीमध्ये होत आहेत. सुयशकाराने वगैरे असे अंडभोलवारी करतात, आपल्या गुरूंचा वारसा पुढे नेतात. असंच आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. प्रथमतः भजनाला सुरुवात करतो, मनोरंजन 100% होणार. या ठिकाणी सुयशकाराने यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. दादा जरा हार्मोनियम कमी करा. मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, कामिनी कामिनी तू होती मंजुळ मधुरापिनी मोहिनी. नमो साईनाथा, नमो गुरुदत्ता, नमो साईनाथा, नमो गुरुदत्ता, नमो साईनाथा, नमो गुरुदत्ता, नमो साईनाथा, नमो गुरुदत्ता. निवारुनी चिंता रक्षियाता, निवारुनी चिंता रक्षियाता, निवारुनी चिंता रक्षियाता, निवारुनी चिंता रक्षियाता. तुझ्या पूजनाने सर्व कार्य सिद्धी, तुझ्या पूजनाने सर्व कार्य सिद्धी, तुझ्या पूजनाने सर्व कार्य सिद्धी, तुझ्या पूजनाने सर्व कार्य सिद्धी. नाशी तू उपाधी संसाराची, सकळ कलांचा तू अधिष्ठाता, सकळ कलांचा तू
तो देवा फक्त तुझा तो विनवितो देवा सुबुद्धीचा ठेवा द्यावा मज सुबुद्धीचा देवा द्यावा सुबुद्धीचा देवा त्याचप्रमाणे धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. सन्माननीय अप्पा गोसावी यांच्याकडून मालवणी भाषेमध्ये मनोरंजन करा म्हणून 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करे धन्यवाद. मंडळी मालवणी भाषा 100% होणार त्याच्याबद्दल काय दोघं मालवणचे गाव बहुमसूर याच्यात अंगणेवाडीची भराडे देवीच्या बाजूला आणि परमपूज्य भालचंद्र बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवली तालुक्यामध्ये माझा जन्म झाला. त्यामुळे काय आम्ही काय मुंबईच्या नाही गावसून शिकायला. पण विषय असो असता की कोणाक मालवणी भाषा लगेच कळतात पण आता काय मालवणी भाषेचा डबल बारी होतं त्याच्याबद्दल वाद नाही. शिर्डीचे जाचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे माझ्या समाधीची पायरी जो चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे. याची डोळा याची देही याची डोळा शिर्डीच्या साईबाबांच्या चरणाशी आपण जसं जातो प्रति शिर्डी या ठिकाणी आज अवतरल्याचं भासत. कारण श्रद्धे भावनेने जेव्हा आपण देवाची भक्ती करतो भक्ती कोणाची पण करा आपला कसा झाला आपलं खायच्या देवावर विश्वास नाही. म्हणजे मी सांगते म्हणजे कोणाक जर बरा नसला घरात कोणाक बरा नसला 2-3 दिवस जर ताप उतारलो नाही त्या नारळ घेऊन गेलो गणपतीच्या देवळात. नारळ ठेवल्यान गणपती बाबा हिला बरं वाटत नाही काय तर लवकर बघा. गणपती बाप्पा विचार न करतात तो हेंतो विश्वास ना नारळ उचलल्याने गेले शंकराकडे. शंभू महादेवा झिलाकडे गेलोय काय काम करू नाही तुम्ही जाता काय ता करा. शंभू महादेव उठा विचार करतात न करतात तो नारळ उचलल्याने हनुमंताकडे गेलो. म्हणजे भक्ती कुणाच्याही करा पण त्या भक्तीमध्ये श्रद्धा असली पाहिजे. आणि एवढ्या श्रद्धे भावनेने आज हा तुम्ही कार्यक्रम करतो. साक्षात शिर्डीवरून साईबाबा या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देऊन सांगतो या ठिकाणी त्यांची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी ते साईबाबा या ठिकाणी 100% उपस्थित राहणार. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाण्यासाठी साईबाबा कायमच कटिबद्ध असतात. कुठल्या धर्माचा विषय नाही कुठल्या पंथाचा विषय नाही. सर्व धर्म समभाव सबका मालिक एक म्हणून आपण त्या साईनाथांना भजतो साईनाथांना पूजतो. गॉड म्हणजे जनरेशन ऑब्झर्वेशन आणि डिझॉल्युशन उत्पत्ती आणि नाश ज्याच्या हातामध्ये तो परमेश्वर आहे. हरिनामाची टाळी आज तुम्ही बसाने खाली वाजवतात. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी खाली बसले बरेचसे आमच्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी तुम्ही बसला. पूर्वजन्मीची पुण्य होती म्हणून आमकाही दोघांका हरिनामाची खुर्ची गावली. आमचं वय तसं तुमच्यापेक्षा कमी झालं तुमच्या मुलासारखं आहे तुमच्या भावासारखं आहे कोण मित्रासारखे नाही तर म्हणते घेऊन तरुण समजतात की का स्वतः. पण हरिनामाची खुर्ची आमका गावली ही पूर्वजन्मीची पुण्याई होती म्हणून.
आम्ही जे पण काय तुमका आज सांगणार वेळा वाकडा तो तुम्ही श्रवण करता. नवविधी भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण करणं. आज तुम्ही जे श्रवण करणार, अभिमन्यू आपल्या आईच्या गर्भामध्ये शिकला, चक्रव्यूहामध्ये कसा घुसायचा आता बाहेर पडायचा शिकलो ना, म्हणून चक्रव्यूहामध्ये अडकून त्याचा अंत झाला. त्याप्रमाणे विषय कसा, डबल बारी म्हटल्यानंतर भांड्या भांडा थोडा घासणार, तसं तुमका माझ्या येणार नाही. आणि बुवांची माझी जवळजवळ 5 वर्षांनी आज बारी होता. आश्रम रामेश्वर मंदिरामध्ये बारी केली होती. त्याच्यानंतर बुवानी थोडा गॅप घेतला, पण बुवांबरोबर बारी करू मजा लय भारी येतात. कारण आमचा खायचा कॉम्प्रोमाइज नसता, कधी आम्ही एकमेकात फोन करीत नाही, किंवा तू आमचं काही बारीच्या स्टेजवर बसोपर्यंत आम्ही एकमेकांना कधी फोन केला नाही. आणि त्यामुळे जेवढे पण आम्ही कार्यक्रम केले आतापर्यंत ते सगळे चांगले झाले. प्रतिस्पर्धीत असो जरा जोमाचो असलो म्हणजे मी काय माका मोठं समजत नाही, पण कसा बरा वाटतं जरा बारी करू. बुवांचा खरोखरच आवाज सुंदर आहे. भजन पण तेवढ्या ताकदीने करतात. आणि बुवांचं मुलगा भाजो का म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि त्यांना पण पुढच्या तुमच्या कार्यक्रमांना शुभेच्छा देतोय. तितक्या पुढच्या गजरात काय करीन सांगू शकत नाही. असू दे बुवा. काय झाला, बुवानी जॅकेट घालूक नाही आज. म्हणजे कसं तू जसं घालीत नाही, बुवा जॅकेट घालत. त्या दिवशी काय झालं, गावात बारी होती ना, घातल्याने जॅकेट घातले आणि तसे कसे जागरण करून करून 2 व्हीलर स्वतः चालत होते. आणि गाडी उचलून गेली आणि त्या भांड्यात गाडी अडकली आणि गटरात बुवा पडली. गटरात पडल्याबरोबर पासून आपले ते 30, 90, 60 ते दोघजण जाय होते. ते म्हणायला लागले बुवा आपले ते पडले, बेशुद्ध झाले बुवा. बेशुद्ध बुवा झाल्याबरोबर 2-3 जण होते. ते म्हणतात अरे कोणतरी दिसतं, बॅटरी मारून बघा. बघल्यानंतर आमचे वंजारे बुवांका बघले, म्हणाले अरे ह्या काय असं काय दिसत आहे. तर एक गेलो आणि म्हणत लागलो चला चला सरळ करूया, बुवांका सरळ करूया. मान धरल्यान की नाही, मान वाकडे तिकडे होती, धरल्यान गारकन फिरवल्या. बुवा उठले एकदम जोरात, एकदम कळील्याबरोबर उठले. पण त्या काय केले नाही, धांदलीमध्ये जॅकेट घातलेले उलटा. मग त्यांच्या दोघांका काय वाटत यांची मान तिरापली आली काय. अशी गेल्या ती परत दुसरं म्हणता नाही सरळ जाऊक नाही, अजून मान पिळवटून असा केलं नाही यांचा की नाही. त्यामुळे ते कसा बुवा पण जॅकेट घालत नाही. ती गोष्ट ऐकल्यापासून मी पण घालत नाही. असो, भजनाला सुरुवात करूया. पम गम सानी पम पम जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी.
कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम।